आज आहे संक्रांत आणि आजचा पूर्ण दिवस ना माझा आहे. माझाच नाही तर त्या प्रत्येक स्त्रीचा आहे जिच्यासाठी ना संक्रांत हा सण खूप स्पेशल आहे. तर मी ना आज थोडीशी बिघडलेल्या अवतारातच होते, कारण काम वगैरे करायचं होतं. जाऊबाई नाही ते मस्त पोळ्याची तयारी करत होते. मग सगळं काम झाल्यानंतर ना मी ते रेडी होण्यासाठी आले होते. तर मस्त मी हेअर वगैरे बनवत होते, म्हणजे थोडंसं जुगाड करूनच हेअर बनवत होते. आणि मला ना पाहिजे तसा मेकअप किंवा पाहिजे तसा लुक करायचा आहे, कारण आजचा दिवस माझा आहे. तर मस्त असा मी ना मला पाहिजे तसा मेकअप केला. आणि माझ्या लग्नात पण मी जेवढी हाऊस केली नाही ना तेवढी मी आता करते. प्रत्येक सणाला हाऊस करते माझी, कारण माझ्या लग्नामध्ये ना भरपूर अशी माझी हाऊस राहून गेलेली आहे. तर मी मस्त अशी साडी वेअर केली होती, मेकअप ज्वेलरी सगळं माझ्या मनासारखं होतं. आणि खरंच मी प्रत्येक क्षण एन्जॉय करते. आणि मी ठरवलंय की प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा, कारण हे दिवस ना परत भेटत नाहीत. म्हातारपणात आपल्याला हे सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. त्याच्यामुळे तर मस्त मी इथे रेडी झाले होते आणि माझ्या घरचे पण तेवढे सपोर्टिव्ह आहेत. मला पाहिजे तसं राहू देतात, पाहिजे तसं एन्जॉय करू देतात. त्याच्यामुळे माझ्या घरच्यांना पण खरंच थँक्यू, कारण असे सासरचे लोक ना खूप नशिबाने भेटतात. तरी ते ना माझ्या सासूबाई मस्त मला अशा चुडे बसवत होते, कारण संक्रांतीचा लुक ना चुड्याशिवाय कम्प्लीटच होत नाही. तर माझा लुक मस्त असा रेडी झाला होता, कारण मी चुडे बसवले होते. तर म्हटलं चला बाबा मस्त असं वौसून वगैरे घेऊया, कारण आम्हाला नंतर फोटो वगैरे पण काढायला जायचे. तरी ते ना मी वौसायला बसले होते आणि बघितलं का हळदी कुंकू लावल्यानंतर ना चेहऱ्याचा लुक पूर्णपणे कम्प्लीट होतो. तर मस्त असं इथे वौसून वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो होतो फोटो काढायला. त्याच्यामुळे रेडी झालो होतो. रेडी नाही, आम्ही आहे त्या अवतारातच निघालो होतो, कारण संक्रांतीला ना आहे त्या अवतारामध्येच फोटो खूप छान निघतात. कारण मी भरपूर वेळा असे फोटो काढलेत आणि छान आलेत. तर मग आम्ही निघालो होतो ओलाची गाडी करून. पण एवढं ट्रॅफिक लागलं होतं ना रस्त्याला की काय सांगायचं. फायनली आम्ही 2 तासानंतर स्टुडिओ मध्ये पोहोचलो होतो आणि यांनी पण तिथं आले होते. मग आम्ही वेटिंग मध्ये बसलो होतो, कारण आमचा नंबर कधी येतो हीच आमची वाट बघायचं चाललं होतं. जाऊबाई वगैरे आम्ही सगळेच बसलो होतो आणि आईच्या इथे फोटो काढायचं चाललं होतं. आणि मग आमचा नंबर आला होता. मग आमच्या आई नाही ते फोटो काढत होत्या. आम्ही ना आईला प्रत्येकाची हाऊस करा म्हणतो, की त्यांच्या भरपूर अशा हाऊस राहिलेल्या आहेत. तर आम्ही त्यांच्या सुना त्यांची भरपूर अशी हाऊस करतो. तरी ते आमची देवाशी मस्त गाडीवरती बसली होती आणि नंतर मग आमचं फोटोशूट चालू झालं होतं. तर अद्विक, मी आणि यांनी मस्त असे फोटो काढत होतो. त्याच्यानंतर म्हटलं चला कपल फोटो काढूया, कारण मला यांच्यासोबत फोटो काढायचं म्हटलं ना की वेगळीच फिलिंग येते. खूप छान वाटतं बरं का यांच्यासोबत फोटो काढायला. मला ना प्रत्येक सणाला ना फोटो वगैरे काढावा वाटतो, कारण मला प्रत्येक क्षण हा जपून ठेवायचा असतो. त्याच्यामुळे ना मी प्रत्येक सणाला फोटो काढायला जाते. मग फोटो वगैरे काढले होते, सगळं माझ्या मनासारखं झालं होतं. त्याच्यामुळे मी खूप हॅपी होते. फायनली आम्ही घरी होतो आणि नेहमीच ते मला खूप असा कंटाळा आला होता. तर असं होता माझा आजचा स्पेशल दिवस. तर चला बाय.